सैफवर हल्ला करणारा आरोपी दादरहून वरळीला गेला होता। पूर्वी काम करत असलेल्या वरळीतील हॉटेलमध्ये आरोपीनं नाश्ता केला। आरोपीनं गुगल पेद्वारे हॉटेलचं बिल भरलं। वरळीनंतर आरोपी दादरहून ठाण्याला गेला। आरोपीला कामावर ठेवणाऱ्या मुकादम पांडेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपीला कामावर ठेवताना मुकादम पांडे याने कुठलीही शहानिशा केली नाही का, कुठली कागदपत्र तपासलेली नाही का, असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे मुकादम पांडेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबरकडून। निवृत्ती, नक्कीच सौरभ, ज्या कॅफेमध्ये जो मुख्य आरोपी काल त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं, ज्या कॅफेमध्ये काम करत होता काही महिने अगोदर, त्या कॅफेमध्ये आपण सध्या आहोत। आपण पाहू शकतो की त्या कॅफेमध्ये सकाळीच काही 3 ते 4 जणांना जे आहे ते मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कारण की पुढील माहिती जमा करण्यासाठी जे आहे ते मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती माहिती मिळते। अगोदर काही महिने हा मुख्य आरोपी जो आहे तो या ठिकाणी काम करत होता। हे कॅफे जे आहे ते आपण पाहू शकतो की एकदम छोटं कॅफे आहे। सिल्कवर्क्स नावाचं ह्या ठिकाणी कॅफे आहे। आणि ज्यावेळेस त्यांनी सैफ अली खान यांच्यावरती हल्ला केला होता त्यानंतर देखील दादरमध्ये आला होता। दादरमधून आल्यानंतर या ठिकाणी देखील कॅफेमध्ये आला असल्याची माहिती आहे। आणि पुढील तपास करण्यासाठी या कॅफेमधील 2 ते 3 जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणि पुढील तपास जो आहे तो तपास करत असल्याची देखील माहिती आहे। जो मुख्य आरोपी जो आहे तो ह्या कॅफेमध्ये आल्या तेव्हा देखील या ठिकाणी नाश्ता केला असल्याचं देखील माहिती आहे। आणि हे नाश्ता केल्यानंतर जीपेच्या माध्यमातून इथं बिल जे आहे ते त्याने पेमेंट केलं होतं अशी माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांना त्यांना लिंक लागल्यानंतर या ठिकाणी जो आहे तो सकाळी 2 ते 3 जणांना मुंबई पोलिसांनी खरं तर ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील तपास करतायत। कारण की आपण जर पाहायला गेलं तर जो मुख्य आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याचं देखील माहिती समोर येत होती। त्याच्यामुळं कामावर ठेवला असताना कोणत्या बाबी पडताळल्यात आणि कोणती माहिती जी आहे ती त्यांनी या ठिकाणी मॅनेजरला दिली होती याविषयीची माहिती घेण्यासाठी खरं तर त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि पुढील माहिती पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते। केवळ त्यांना ताब्यात घेतले नाही तर जवळपास त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहेत। मोबाईलच्या माध्यमातून इतर बाबींच्या माध्यमातून जे आहे ते मुंबई पोलिसांकडून माहिती जे आहे ते जमा करण्याचं सध्या तरी काम असल्याची माहिती मिळते। आता आपण जर पाहिलं तर मुख्य आरोपीला कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे। परंतु ज्या दिवशी त्याने हल्ला केला होता सैफ अली खान यांच्यावरती त्याच्यानंतर तो दादरला गेला होता। दादरमध्ये हेडफोन देखील खरेदी केले होते। आणि त्याच्यानंतर नाश्ता करण्यासाठी या वरळी गावामध्ये जे सिल्कवर्क्स जे कॅफे आहे या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे या दुकानातील 2 ते 3 जणांना जे आहे ते मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ठीक आहे, धन्यवाद निवृत्ती या माहितीबद्दल। पूर्वी काम केलेल्या वरळीतल्या